माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं होतं, पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच तिचा नवरा अमोल तिला सोडून निघून गेला. माझी मैत्रीण सायली देशमुख आणि तिचा नवरा अमोल देशमुख. त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. घरात दिवे लावलेले होते, पण तिच्या मनात कुठेतरी सावली दाटून आली होती. ती पलंगाच्या कडेला बसली होती. तिच्या हाताची मेहंदी अजूनही ओलीच होती. तो तिच्या समोर उभा होता, नवरा म्हणून. डोळ्यात प्रेम होतं, पण ओठांवर शब्द नव्हते. तेव्हा ती हळूच त्याला म्हणाली, मला तुम्हाला सांगायला संकोच वाटतोय, पण आज मला पाळी आली आहे. तेव्हा तो क्षणभर थांबला. त्यानं तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात लाज नव्हती, तर अपराध भाव होता. तो शांतपणे तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तू माफी का मागतेस? हे प्रेम आहे, करार नाही. आपल्याला आयुष्य आहे पुढे. तेव्हा ती म्हणाली, पण ही पहिली रात्र, सगळे म्हणतात ती खास असते. तेव्हा तो हसला, पण त्या हसण्यामागे वेदना होत्या. पण त्या वेदनांना दुर्लक्षित करत तो म्हणाला, आपली खास रात्र आपल्या मनात असेल. शरीर एक होणं म्हणजेच प्रेम नसतं. आपण आज फक्त एकमेकांची मनं समजून घेऊ. त्या दिवशी त्याने तिला स्पर्शही केला नाही. त्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती डोळे पुसत म्हणाली, उद्या तुम्ही जाणार आहात ना? तो मान खाली घालून म्हणाला, हो, पहाटे. त्या रात्री ते एकाच खोलीत होते, पण दोन मनं दूर बसलेली, प्रेमात गुंतलेली आणि नशिबानं बांधलेली. सकाळी पहाटेचा गार वारा सुटला होता. ती उठली, पाहते तर तो गणवेश घालत होता. तेव्हा ती म्हणाली, इतक्या लवकर जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा तो म्हणाला, देश थांबत नाही आणि सैनिकालाही थांबता येत नाही. तेव्हा ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, मला माफ करा, मी काही चुकीची वाटले का तुम्हाला? तेव्हा तो लगेच म्हणाला, नाही, उलट तू माझा अभिमान आहेस, तू माझी ताकद आहेस. ती म्हणाली, आपण कधी? तिचा आवाज थरथरला. तेव्हा तो तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, आपण एक आहोतच, आपली मनं जुळली आहेतच. निघताना तो म्हणाला, मी परत येईन आणि तेव्हा तू माझ्या आयुष्यात पूर्णपणे असशील. ती उंबरठ्यावर उभी होती, तिचे डोळे भरलेले, पण ओठांवर हसू जबरदस्तीचं. तो निघून गेला. दरवाजा बंद झाला आणि तिचं आयुष्य थांबलं. दिवस गेले, आठवडे गेले. ती रोज रडत होती. तिच्या मनात त्याच्या आठवणींचा ढीग साचत होता. एके दिवशी पत्र आलं, प्रिय बायको, इथे गोळ्यांचा आवाज आहे, पण तुझी आठवण त्याहून मोठी आहे. मी रोज मृत्यू जवळून पाहतो, पण तुझी आठवण मला जिवंत ठेवते. आपण एक होऊ शकलो नाही, पण माझं मन पूर्णपणे तुझंच आहे. ती पत्र छातीशी धरून रडली आणि मनात म्हणाली, मी तुझी वाट पाहते. माझं सगळं प्रेम तुमच्यासाठी साठवून ठेवलंय. ती रोज देवासमोर दिवा लावायची, आयुष्य वाचव म्हणून देवाला प्रार्थना करायची. असेच दिवसामागून दिवस जायचे. त्याचे पत्र यायचे. एके दिवशी दारावर बेल वाजली. नवीन पत्र आलं म्हणून तिने धावत जाऊन दार उघडलं. त्या दिवशी पोस्टमन काका नव्हते, तर दारात दोन सैनिक उभे होते. तिच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा त्यांनी त्यांचं नाव घेतलं, कॅप्टन अमोल देशमुख. नंतर त्यांनी पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं, प्रिय बायको, आपण एक होऊ शकलो नाही याचं मला खूप दुःख आहे, पण तू माझी पत्नी होतीस आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहशील. त्या दिवशी ती विधवा झाली. लोक तिला म्हणतात, सायली, तुझं लग्न झालं होतं, पण तुझा संसार झाला नाही. तेव्हा तिला खूप वेदना होतात. तरीही ती वेदनांना दुर्लक्षित करत हसते आणि म्हणते, संसार फक्त शरीराने होत नाही, तो आत्म्याने होतो. ते एक होऊ शकले नाही, पण त्यांचं प्रेम अपूर्ण राहूनही अमर झालं. ती आजही कुंकू लावते, कारण त्याने तिला लग्न करून त्याचं नाव दिलं. ती म्हणते, मी त्यांना असं थोडंच सोडणार. काही नाती मरणानंतरही पूर्ण राहतात. तो देशासाठी शहीद झाला आणि ती आयुष्यभर त्याची झाली. पहिली रात्र म्हणजे फक्त शरीराने एक होणं नसतं. खरं प्रेम हे काय आहे हे मला तिच्याकडून समजलं. मी लेखिका आहे. ही गोष्ट माझी नाही, ही गोष्ट माझ्या मैत्रिणीची, सायलीची आहे. सायलीने खरं प्रेम काय आहे असं मी विचारल्यावर तिच्या लग्नानंतरची एक रात्र मला सांगितली आणि मी ती शब्दात मांडली आहे. ही कथा काल्पनिक शैलीत लिहिलेली आहे. अशा नात्यांची किंमत ज्यांना कळते त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा.